तर ह्या 2-3 सेकंदाच्या दर्शनासाठी आम्ही सलग 2 तास, 2.5 तास मिनिमम लाईनमध्ये उभे होते. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो होतो कालभैरवच्या दर्शनाला, म्हणजे महाकालचं दर्शन घेतलं, गडकालिका मातेचं दर्शन घेतलं आणि नंतर मग इकडे निघालो होतो. तर लाईन बघा, गर्दी तर तुम्ही बघू शकतात किती आहे ती. आणि यांच्या समोर जो हा कुत्रा आहे तो यांचं वाहन मानला जातो. तर या मंदिरामध्ये भगवान शिवाच्या उग्र स्वरूपाची पूजा केली जाते. आणि मेन म्हणजे इथे मदिरा अर्पण करण्याची परंपरा आहे. खूप आधीपासून लोकं म्हणजे मदिरा देवाला अर्पण करतात. एवढ्या गर्दीत बघा नक्षू झोपला होता आणि खूप मोठी लाईन होती, त्यामुळे भरपूर उशीर लागणार होता. आणि काय नाही, मग त्याची झोप वगैरे चांगली झाली की टेन्शन नसतं. जेव्हा मग मंदिरामध्ये पोहोचले तेव्हा तो उठला आणि फायनली बघा कालभैरवचं आम्ही दर्शन घेतलं. किती म्हणजे छान वाटत होतं. एकदम प्रसन्न वाटतं. दर्शन घेऊन बाहेर जायला निघाले तर आम्हाला बघा हे अघोरी बाबा भेटले. त्यांनी सर्वांना भस्म लावला, कपाळाला आशीर्वाद दिला आणि माझ्या भावाने त्यांना सहज म्हटलं, की "मला थोडा भस्म देतात का?" तर ते नाही म्हणाले. काहीतरी कारण असेल कदाचित म्हणून. चला असो. पण त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला. सर्वांना भस्म वगैरे टिक्का लावला आणि मग आम्ही निघालो मंगलधाम मंदिरात जाण्यासाठी. तर बाहेर बघा अशी छान-छान शॉपिंगसाठी स्टॉल वगैरे होते आणि खूप लोकं शॉपिंग करत होते. तर हे बघा हे ते मंगलधाम बोलली मी. ते मंगलनाथ मंदिर आहे. या मंदिरामध्ये मंगळ ग्रह ज्यांना-ज्यांना असतो, मांगलिक असतात त्यांची पूजा होते. म्हणजे नवग्रहाची सुद्धा ते लोकं पूजा करून घेतात इथे. हे मंदिर आहे ना मंगळ ग्रहाचं जन्मस्थान मानलं जातं. तर इथे खूप लांबून लोकं पूजा वगैरे करायला येतात. हा पूर्ण फ्लोर त्यांचाच आहे म्हणजे पूजा करायचा. मग आम्ही वर आलो. इथे बघा पहिल्या सुरुवातीला गणेश बाप्पांचं दर्शन. मग विचार केला वेळ वाया न घालवता आपण इथला सुद्धा दर्शन घेऊन घेऊया. तर गर्दी बघा, जिकडे-तिकडे ना अशीच गर्दी असते इकडे. आणि सर्व पब्लिक म्हणजे कुठेही आपण जाणार तर आपल्याला अशीच गर्दी भेटणार. म्हणजे आम्हाला तरी अशीच भेटली. तर फायनली हे बघा मंगलनाथ मंदिर. तर एवढ्या गर्दीतही म्हणजे असं थकवा वगैरे तर काही जाणवत नव्हता. निवांत दर्शन घेत होतो. जसं कालभैरवच्या मंदिरात म्हणजे कालभैरवच्या समोर कुत्रा होता, तसे इथे बकरा होता. तर म्हणजे इथे प्रत्येक देवाची विशिष्टता आहे. पण छान वाटत होतं म्हणजे वेगळं काहीतरी बघून. तर फायनली आम्ही मंगलनाथचं दर्शन घेतलं. तुम्ही सुद्धा घ्या इथूनच. आणि नंतर घरी म्हणजे रूमवर जायचं होतं तेवढाच झाला पाऊस. धो-धो पाऊस यायला लागला. आता हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, म्हणून मग आम्ही म्हटलं आपण थोडा वेळ इथेच बसूया, आराम वगैरे करूया आणि नंतर जाऊ. आमचा रिक्षावाला वाट बघत होता. पण मग तो पण बोलला, "बहुत बारिश हो रहा है, आप उधर ही रुक जाओ." तर बोलले आम्ही, "ठीक आहे, चालेल." तुम्ही बघा किती जोराचा पाऊस येत होता. म्हणजे कसं जायचं आम्हालाच विचार पडलेला. मग थोडा पाऊस थांबल्यानंतर आम्ही निघाले जायला. तर जिथून जात होते तिथे हे बघा चंदन घासत होते पंडित. तर आम्हाला वाटलं विकायला आहे की काय, तर ते बोलले, "नहीं, भगवान के लिए है. सिर्फ और सिर्फ भगवान के लिए," असं बोलले. मग आम्ही इथे आलो होतो. हे प्रसादालय होतं, भोजनालय टाईप. तर इथे जेवण होतं सर्वांना फ्रीमध्ये. तर म्हटलं चला आपण सुद्धा प्रसादाचा आस्वाद घेऊया. तर इथे असं कुपन भेटतं. इथे काही फारशी जास्त गर्दी नव्हती. म्हणजे लोकं कंटिन्युअसली येत जात होते. पण इथे स्वच्छता खूप होती. मस्त एकदम नीट अँड क्लीन. जसंच ते नीट अँड क्लीन होतं, तसं जेवणसुद्धा खूप छान होतं त्यांचं. म्हणजे डाळ, भात, भाजी, चपाती प्रॉपर असं जेवण होतं आणि गोडमध्ये ते भात होता गोड, पण ठीक छान होता, मस्त होता. जेवण वगैरे केल्यानंतर नक्षू बघा, नुसतं त्याला जिथे पाणी दिसलं तिथे करायचा पाणी आणि खेळायचं वेड लागलेलं त्याला. तर आम्ही पण त्याला खेळू देत होते जरा वेळ. मग ह्याचं खेळून वगैरे झालं तर आम्ही निघालो. म्हटलं रूमवर म्हणजे जाण्यापेक्षा आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया म्हणजे फिरूया, एक्सप्लोर करूया. तर आम्ही मग कॉरिडॉरच्या इथे आलो होतो. आम्हाला नक्की माहीत नव्हतं आम्ही कुठे जातोय. मग जिथे रस्ता भेटला, जिथे देव घेऊन जाईल तिथे जायचं असं ठरलेलं. तर इथे म्युझियम होता पण ते बंद होतं. तर म्हटलं चला पुढे जाऊयात. हे बघा हे शिवलिंग किती मस्त बनवलं नाही, छोट्या-छोट्या शिवलिंगांनी बनवलंय. दिसायला एकदम असं आकर्षक दिसत होतं. खूपच छान.
इथे सुद्धा गर्दी होती थोडीफार. बघा बाप्पाची मूर्ती होती सुरुवातीलाच. प्रत्येक ठिकाणी असते तसंच. आणि ते सुद्धा खूप जास्त गर्दी होती आणि हे खूप मोठं कॉरिडॉर आहे. म्हणजे इथला जो लेझर शो होतो ना, तो म्हणजे मिस करायलाच नाही पाहिजे असं सर्वांनी आम्हाला सांगितलं होतं. तसं आम्ही ठरवलं सुद्धा होतं. पण आम्ही ते 5ला आलेले म्हणून मग आम्ही ठरवलं, की आता आपण दुसरीकडे जाऊया. म्हणजे जी 6-7ची शिप्रा नदीवर आरती होते ती आम्हाला बघायची होती. मग आम्ही रामघाटला जायला निघाले. तर फायनली बघा आम्ही रामघाटला आले. आणि एवढं सुंदर वाटत होतं ना इथे आल्यानंतर. ही नदी बघा किती मस्त वाहतीये. लोकं इथे अंघोळ करत होते. कोणी काय म्हणजे सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. तरी आता खूप कमी गर्दी आहे. पण जेव्हा आरतीला सुरुवात होईल ना, त्यावेळची गर्दी मी तुम्हाला दाखवेन. आणि ते ते खूप छान अशी छोटी-छोटी मंदिरं होती. ते सुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आणि जोपर्यंत आपण आरतीच्या मेन पॉइंट म्हणजे जिथे होते आरती तिथे पोहोचणार तोवर तर अशी छान मंदिरं आपल्याला लागणार होती म्हणजे मध्ये-मध्ये. तर बघा तुम्ही किती सुंदर, सुंदर मंदिरं बनवलेली होती आणि पुजारी लोकं काय ना काय चाललेलं पूजा-बिजा करत होते. उज्जैनमधील आहे ना हा सर्वात पवित्र घाट मानला जातो. आणि महाकालच्या दर्शनानंतर तर भरपूर लोक इथे येतात. ते मेन म्हणजे संध्याकाळची शिप्रा नदीची आरती बघायला. आणि असं म्हणतात की या नदीमध्ये अंघोळ केल्याने पाप वगैरे नष्ट होतात. तर असेल असं काहीशी मान्यता आहे इथे. आणि शिप्रा नदी सुद्धा खूप म्हणजे खूप पवित्र नदी असं म्हणून मानली जाते. खूप साऱ्या ग्रंथांमध्ये तिचा असा उल्लेख केलेला आहे. म्हणून संध्याकाळच्या आरतीसाठी इथे रोजच अशी गर्दी होते. तर हा मेन पॉइंट आहे. इथे आम्ही आलेलो आरतीसाठी. तोवर आम्ही वर वगैरे जाऊन आलो. कारण आम्ही इथे सुद्धा 5:30ला पोहोचलो होतो आणि आरतीला अजून भरपूर टाईम होता. तोपर्यंत बाहेर ते बघा पुजारी लोकं पूजेची म्हणजे आरतीची तयारी सुद्धा करत होते. जशी-जशी वेळ जात होती, तसतशी इथे गर्दी व्हायला लागली होती. म्हणजे हळू-हळू लोकं आरतीसाठी यायला सुरुवात झाली होती आणि ते पुजारी लोकं सुद्धा त्यांची म्हणजे तयारी पूर्णपणे करून तयार होते आणि मग गर्दी झाल्यानंतर आम्ही सुद्धा एक जागा पकडून खाली येऊन बसलो आणि म्हटलं आपण सुद्धा नदीची आरती करावी म्हणून हे घेतलेलं दिवा लावायला. गर्दी तर तुम्ही बघू शकतात किती आहे ते. सर्व लोकं जमलेले आरती बघण्यासाठी आणि भक्तिमय वातावरण झालं होतं. तेवढ्यातच पाऊस चालू झाला आणि त्यामुळे मग मुलं चिडचिड करायला लागली आमची. मग आम्ही सुद्धा इथे-तिथे जागा शोधत होते. कुठे आता थांबणार नाही एवढ्या पावसात छत्री-बित्री काही कामाची नाही. तेवढ्यातच मग आरतीला सुरुवात झाली. मग आम्हाला असं वाटलं की आमच्या नशिबातच होती कदाचित म्हणून आम्हाला ही आरती भेटली. बघा शिप्रा नदीच्या काठावर मस्त पावसाच्या सरी, मंत्रोच्चार, दिव्यांचा प्रकाश, हर हर महादेवचा जयघोष, तो अनुभव आयुष्यात कधीही विसरता येणार नव्हता. खरंच सांगते, जर तुम्ही कधी उज्जैनला जाणार ना, तर ही शिप्रा नदीची संध्याकाळची आरती अजिबातच मिस करू नका. त्या ठिकाणची ऊर्जा, शांतता आणि भक्ती म्हणजे असं शब्दात व्यक्त करणं खरंच अशक्य आहे. ती अनुभवायचीच असते. मग आरतीनंतर आम्ही आमच्या रूमवर जायला निघालो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.